दीपक शर्मा पत्रकार, हिंदी पत्रकार, त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि हैदराबादमध्ये एका मंत्र्याच्या मुलाने एका 17 वर्षाच्या मुलीवर केलेल्या अत्याचाराचा उहापोह केला आहे. त्याच्यावर केस दाखल झाली, परंतु तो फरार आहे. कारण त्याचे वडील केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत. आता ह्या विषय आम समाजातील पत्रकार वगैरे पोहोचवतात, परंतु समाज फक्त हळहळ करतो, तळतळ करतो आणि विषय सोडून देतो. परंतु सैनिक समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. सैनिक समाज पार्टी याचा गोषवारा घेते, अंतर्भाव करते आणि या विषयावर ॲक्शन सांगते. ॲक्शन, कारण सैनिक समाज पार्टी ही सैन्य दलामधून संस्कार प्रशिक्षण घेऊन आलेल्या शूरवीरांची पार्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजाची पार्टी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं रांजाच्या पाटलाला महिलेवर अत्याचाराबाबत शिक्षा दिली होती, त्याचा पुन्हा या देशात आवश्यकता आहे, समाजाला आवश्यकता आहे. कारण असे कल्प्रिट राजकीय लोकांच्या घराण्यात निर्माण होतात आणि कायदा हा सर्वांना समान आहे हे फक्त पुस्तकामध्ये राहतं. ॲक्च्युअली कायद्याचं संरक्षण करणारे अशा पीडितांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, प्रशासनाची आहे. परंतु हे कल्प्रिट जर त्यांच्यावर अधिकार असलेल्या मंत्र्याचे असतील तर पोलिसांचे हात बांधल्या जातात, प्रशासनाचे हात बांधल्या जातात आणि स्थानिक प्रांतीय मंत्र्याचे सुद्धा हात बांधल्या जातात. मुख्यमंत्री सुद्धा काही करू शकत नाही. मग याच्यावर उपाय समाजाने काय करायचं, हा उपाय सैनिक समाज पार्टीने सुचवलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक घटना घडत असतील आणि त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम, मूग गिळून गप्प बसायचं काम प्रशासनाला करावं लागत असेल. त्यामुळे समाज हा अंडर प्रेशर, दबावात जातो. कारण महिला सुरक्षा, महिला आयोग, महिलांचं लाडकी बहीण ह्या फक्त वृथावल्गना आहेत. ह्यांचा काही उपयोग नाही. महिला असुरक्षित आहेत हे मात्र निश्चित. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रातील जनतेला जागृत करण्याचं काम केलं आहे की यावर फक्त ऐकून उपयोग नाही, याच्यावर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. आणि ठोस कारवाई करण्यासाठी या महाराष्ट्रात तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गनिमी कावा महाराष्ट्रातील जनता करणार आहे. महाराष्ट्रातील जनता जागृत झालेली आहे. महाराष्ट्रातील जनता या अशा व्हिडिओने, अशा प्रकाराने जागृत झालेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येत चालली आहे. कारण सैनिक समाज पार्टीने हा अन्यायाविरुद्ध पुढाकार घेतलेला आहे, सार्वजनिक अन्यायाविरुद्ध पुढाकार घेतला आहे. आता व्हिडिओ बनवणारे फक्त एक घटनेला करतात, परंतु आम्ही ह्या प्रवृत्तीवर घाला घालणार आहोत. 90% लोक भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीचे आहेत. 90% लोकांचे परिवार गुंड प्रवृत्तीचे आहेत. मग यांना एकेकाला शिक्षा देऊन किंवा कोर्टात नेऊन उपयोग नाही. याचा समोर नायनाट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी समोर नायनाट करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला आम समाजातल्या नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे, सपोर्ट मिळत आला आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिक निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे. आणि सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा आहे की या समाजातील महिलांना संरक्षण देऊ शकते. त्यामुळे महिलांना संरक्षण असावं हा तमाम जनतेचा अपेक्षा आहे, इच्छा आहे. परंतु एक धागा सापडत नव्हता, म्हणून सैनिक समाज पार्टीने हा मार्ग दाखवलेला आहे. केवळ सैनिक समाज पार्टीच एकमेव अशी विचारधारा आहे, आयडिओलॉजी आहे. या महाराष्ट्रात, या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन केल्यावर
सर्व महिला सुरक्षित होतील याची समाजाला जाणीव आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे. त्यामुळे अशा जागृत समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.